बातमी हरियाणामधल्या निकालांसंदर्भातलीच आहे। हरियाणातले कल हे अनपेक्षित आहेत अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली। हरियाणातले काँग्रेसच्या नेत्यांच्या निकालाबाबत आक्षेप आहे आणि ते तक्रार करणार आहेत असे चव्हाण म्हणाले। तर हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनींनी ईव्हीएम बाबत संभ्रम निर्माण केलेला आहे असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला। पोस्टल बॅलेटमध्ये एक वेगळं चित्र दिसलं आणि त्यामुळं अपेक्षेप्रमाणे काँग्रेसचा विजय होईल असं वाटलं होतं, पण नंतर ईव्हीएमचं काउंटिंग सुरू झाल्यावर काही ट्रेंड वेगळा दिसतोय। काँग्रेस पक्षाचे हरियाणामधले नेते यांचे काही आक्षेप आहेत, ते निवडणूक आयोगाकडे ते घेणार आहेत, त्याची मला काही माहिती नाही। परंतु हरियाणाचा निकाल हा अनपेक्षित आहे। हरियाणामध्ये आम्ही 50च्या वरची आमची अपेक्षा होती आणि स्पष्ट बहुमत मिळण्याची अपेक्षा होती, पण ते होताना आता तरी दिसत नाही। ईव्हीएम मशीनच्या बद्दलचा संभ्रम या निमित्तानं सैनी ते म्हणाले की आम्ही जिंकल्यानंतर काँग्रेस ईव्हीएम मशीनवर आरोप करेल, म्हणजे आखरी हा संभ्रम कोणी निर्माण केला? हा स्वतः भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी सैनींनी निर्माण केला।